संत श्रेष्ठ श्री निवृत्त महाराज पालखी सोहळ्यामध्ये एकूण आता साधारणतः 3.25 ते 3 लाखाच्या दरम्यान समाज आहे आणि या समाजासोबत निवृत्त महाराजांच्या संपूर्ण हा उत्तर महाराष्ट्रातील सर्व त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मानाच्या पालख्यांमध्ये गणली जाणारे निवृत्त महाराज आहेत आणि निवृत्त महाराज वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू आहेत आणि आद्यगुरूंची ही पालखी सोहळा आपल्या या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असताना अखेरचं रिंगण या करकम सांबारीवीर व्यवहारी वस्तीवर होत असतं आणि ह्या अतिशय अप्रतिम शिस्तबद्ध आणि वारकरी हा शिस्तीचा पुतळा आहे। वारकऱ्यांना एकदा सूचना दिली तरी पुन्हा पुन्हा सांगावं लागत नाही। पोलीस जे बळ आहे त्यांचं फक्त सहकार्य लागत असतं। असं असताना आपलं वारकरी संप्रदायातील सर्व भाविक मंडळी या ठिकाणी असंख्य समाज आपल्यासोबत चालतोय। आता आपण या दिंडी क्रमांक 9 मध्ये हरिभक्तपरायण भगीरथ महाराज काळे हे अनेक वर्षापासून ही दिंडीची परंपरा यासोबत आपण सर्व वारकरी चालत आहात। या ठिकाणी हा सोहळा 3 बैलगाड्यांवरती हा सोहळा परंपरेने चालत आलाय। साधारणतः 200 वर्षाची परंपरा या ठिकाणी सांगितली जाते। त्याचप्रमाणे निवृत्त महाराजांच्या समवेत चालत असणारा वारकरी जो आहे तो बहुसंख्य हा सर्वसामान्य वारकरी आहे। इतर तुलनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वारकरी दिसतोय पण निवृत्तांवरती निष्ठा भाव असणारा वारकरी आपल्या सोबत चालत असतो। लिंगाचं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ करकम पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सर्व जेवढे पदाधिकारी असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना करून व्यवस्था केली। वारकरी त्याचप्रमाणे पालखी सोहळ्याच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि पंढरपूरच्या दिशेने उद्या चिंचोलीचा मुक्काम आणि आम्ही बर्वे पंढरपूर राहायचे नगर या न्यायाप्रमाणे पांडुरंगाच्या आम्ही ठिकाणी जाणार आहोत। मी पांडुरंगाकडे एकच विनंती करेन, माझ्या निवृत्त महाराजांच्या समोर आलेला वारकरी आहे, भोळा भाविक आहे, या भोळ्या भाविकांसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी आहे, पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी आणि वारकरी ही सुखी राहू दे ही सुखी राहते त्याची प्रार्थना करतो। आपण 3 वर्षापासून पायी दिंडी चालत आहोत। या सोहळ्याला परंपरा 200 वर्षापासून साधारणतः सांगितली जाते आणि आम्ही सर्वजण सोबत बऱ्याच दिवसापासून चालतो आणि बरेच आता ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ पुरुष असतील ते सांगतात तो वारी मोजायची नसते, तर वारी जर मोजली तर मिळतं त्या देवाला आपण काय जात घ्यायचा याकरता फक्त चालत आहेत। मागं जे आपण परंपरेने जी धर्ती मंडळात चालवतो त्याप्रमाणे आपणच चालत असतो। आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहात, त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे काम केलं जातं? महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षापासून सोलापूर आणि नाशिक मागील वर्षी निधी दिला सेवा व्यवस्थापन होण्याकरता वॉटर मंडप असेल, मोबाईल टॉयलेट असेल, त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य व्यवस्था असेल आणि त्या अनुषंगानं या पालखीच्या सोबत ही व्यवस्था शासनाच्या माध्यमातून जी होते ती अतिशय चांगली आहे, अप्रतिम आहे। शासन जो खर्च करतोय तो वारकऱ्याच्या हिताकरता वारकऱ्याच्या व्यवस्थेकरता करतोय, पण माझा लाडका वारकरी हा वारकरी कुठल्याही सोयीची अपेक्षा करत नाही, निमंत्रणाची वाट पाहत नाही, फक्त भेटी लागली सियास या न्यायाप्रमाणे पांडुरंगाची भेटीला दर वर्षातून आपण एकदा गेलं पाहिजे या न्यायाप्रमाणे वारकरी जात असतो। आपल्याला पंढरपूरपर्यंत आपल्या गावापासून ते पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी कालावधी किती लागतो? आम्हाला आम्ही साधारणतः 28 दिवस चालत असतो आणि परतीचे आम्ही 18 दिवस जातो। याप्रमाणे हा जो कालावधी आहे तो सगळ्यात लांबून आम्ही येतो आणि सर्वसामान्य हा जो उत्तर महाराष्ट्रात सोबत येत असताना सर्वसामान्य जनता सर्व सेवेभावी वारकरी विशेष म्हणजे आम्ही इतक्या दुरून चालत येतो। नाशिक जिल्ह्यामध्ये 7 दिवस चालतो, 13 दिवस चालतो आणि आम्ही ह्या गाडी घेऊन मागून राहिला अशा प्रकारे प्रवास होतो। आता शेवटचा प्रवास पंढरपूर टेंभुर्णी पंढरपूर मार्गावरील करकंबमध्ये, तर त्या रिंगणाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे रिंगण झालं आणि त्या संदर्भात करकंबमध्ये काय वाटतंय तुम्हाला? अतिशय सुंदर माऊलीचं शेवटचं निवृत्त महाराजांचं शेवटचं रिंगण झालेलं आहे आणि अतिशय शिस्तवान वारकऱ्याने अतिशय आनंद घेतला। एवढीचा खेळ होता, त्यामध्ये आपले जे पताकावाले आहेत झेंडेकरी म्हणतो त्याप्रमाणे ही सगळी मंडळी सर्वांनी आनंद घेतला। पुरुषवाल्या महिला होत्या, विनेकरी होते, त्यांनी सर्वांनी घेतली याला काय अर्थ नाही घालून घेतली बॉस। तर हे आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या
यांची आपण अधिक माहिती घेतली आहे.